हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आपली बेसिक मॅथची व्हिडिओ सिरीज चालू होती, ज्यामध्ये आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल्स. याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल बघणार आहोत. अगदी इझी टॉपिक आहे, अगदी छोटा टॉपिक आहे आणि तुम्हाला नक्की समजणार, कारण की आपण आजपर्यंत मल्टिप्लिकेशन करत आलो. फक्त एक छोटासा पण त्याच्यामध्ये ॲड झाला आहे, जे की खूप इझी असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आत्तापर्यंत आपण काही सॉल्व केले 73 × 42. अजून करू असा एक क्वेश्चन. तर काय केलं आता, 2 3 जा 6, 2 7 जा 14. हा टेन्समध्ये 0 एक घेतला, 4 3 जा 12, 1 कॅरी, 4 7 जा 28, 28 प्लस 1 29. दोघांचा प्लस करतो तर मग 6 6 3. राईट, एवढं इझी आहे. बस याच्यामध्ये एक छोटासा पॉईंट ॲड झाला आहे, तो म्हणजे डेसिमलचा. आता कसं करायचं, आपण वेगळे आपण एक्झाम्पल्स घेऊ. फॉर एक्झाम्पल 4 3 2 × 732 × 42. याच्यामध्ये आपण आता डेसिमल दिला. आता काय करायचं, थोड्या वेळसाठी पॉईंट म्हणजे डेसिमल विसरून जायचा, म्हणजे आहे म्हणून विसरूनच जायचा. सॉल्व करा बघ, जो इझी डायरेक्ट आहे. डेसिमल वीक गेल्यावर काय झालं, जे आपण आत्ता म्हणतो मल्टिप्लिकेशन करत आलो ते करा. मग 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 7 जा 14. राईट, आणखी 0, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 1 कॅरी, 4 7 जा 28, 28 प्लस 29. झालं, प्लस करून टाका. 4 14 1 7 10 0 1 3. राईट, हे ॲन्सर आलं. पण आता डेसिमल कुठे द्यायचा. आता बघा, डेसिमलच्या राईट साईडने किती नंबर आहे, वरती 1, खाली 1. तर 1 + 1 2. एक नंबर सोडून इथे एक नंबर सोडून म्हणजे किती नंबर झाले, 2 नंबर झाले. मग काय करायचं, ॲन्सरमध्ये 1 2 2 नंबर सोडून डेसिमल देऊन द्यायचा. 2 नंबर सोडून डेसिमल देऊन द्यायचा. झालं. आणखी आपण समजा कुठे घेतो म्हटलं तर 0.13 × 4 4 4 खूप झालं, 5.4 घेतो म्हटलं, किंवा 5.5. राईट, 5 3 जा 15. डेसिमल विसरून द्यायचं, काही वेळसाठी डेसिमल विसरून द्यायचं, कसं आहे बा म्हणून. 5 3 जा 15, 1 कॅरी, 5 1 जा 5, 6 5 1 जा 5, 5 1 जा 5. राईट, ते प्लस. आणखी मग काय ते इथे 0. मग 5 3 जा 15, 1 कॅरी, जे काही येते सेम 6 5 5. राईट, आता कॅल्क्युलेशन करा. ॲडिशन 5 11 1 12 1 11 1 6. झाला याला आन्सर. पण आता डेसिमल कुठे द्यायचा, इथे पॉईंटच्या साईडने किती डिजिट आहे, किंवा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, किती डिजिट नंतर पॉईंट आहे, 3. इथे 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, इथे 3 + 1 4. मग ॲन्सरमध्ये 4 डिजिट सोडून डेसिमल देऊन द्यायचं, 1 2 3 4. हे झालं याचं ॲन्सर. एवढं इझी काम आहे. काय करायचं, बघायचं ॲन्सरमध्ये, क्वेश्चनमध्ये बघायचं किती डिजिट सोडून डेसिमल आहे, ते प्लस करायचं. खालीवर 3 असेल समजा, फॉर एक्झाम्पल. आता इथे आणखी एक असतं × 4.2. अजून करू तर इथे किती डिजिट नंतर पॉईंट आहे, 1. इथे 3, इथे 1. मग किती झाले एकूण, 1 3 4 5. मग काय केलं असतं आपण, 5 डिजिट सोडून डेसिमल दिला असता, ते 0. तसं तर हे 42 डिवाइड मल्टिप्लाय केलं तर वेगळे आन्सर येतं. म्हणजे एक थोडं इझी वेने सांगत आहे, फक्त एक एक्झाम्पल म्हणून. ओके, ते एवढं इझी काम आहे. असं तुम्ही वेगळे एक्झाम्पल्स घ्या, स्वतःहून प्रॅक्टिस करा. ओके, आणि जे काही तुम्हाला आणखी काही कन्फ्युजन आलं असेल मल्टिप्लिकेशन, आपण मल्टिप्लिकेशनचा होल नंबरचा मल्टिप्लिकेशनचा आपण व्हिडिओ बनवला आहे, तर तो नक्की बघून घ्याल जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर, किंवा कोणताही डिव्हिजन असो किंवा काही. ओके, आपल्या प्लेलिस्टमध्ये मी सर्व व्हिडिओ जे आपण अपलोड करून आलो डेली वाईज तिथे ॲड होऊन आले, तुम्ही नक्की बघाल. ओके.
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. खूप इझी टॉपिक होता, खूप छोटा टॉपिक होता म्हणून, आणि डिव्हिजन करतो म्हटलं थोडा आणखी व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून मी फक्त या व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेशन्स घेतला आहे. ओके. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना जेणेकरून आपल्या सिरीजबद्दल त्यांना कळेल. जर तुम्हाला टीचिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि नक्की तुमच्या मित्रांना सांगा, कारण की हे जे आपण व्हिडिओ सिरीज बनवून राहिला बेसिक मॅथची हे तुमच्या स्टडीमध्ये आणि फ्युचरमध्ये नक्की कामी येणार आहे. ओके. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिव्हिजन ऑफ डेसिमल बघणार आहोत. ओके. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. समर वॅकेशन एन्जॉय करा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.